गोष्ट अशी आहे की फूड सिक्युरिटी आर्मी ही संकल्पना केरळमधून सुरू झाली आणि मी किमान 3 ते 4 वेळा केरळला जाऊन आलो. तिथल्या कृषी मंत्र्यांना भेटलो, तिथल्या युनिव्हर्सिटीच्या किंवा त्यांच्याकडे हा वेगळाच संपूर्ण विभाग चालतो. तर त्यांच्याकडे आपण बघितलं की आपण ग्रुपला हे देतो, यंत्र देतो, परंतु आपण त्यांना ट्रेनिंग देत नाही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर आपल्याला एखादा मिलिटरीमधला सैनिक भेटला तर आपण त्याला सॅल्यूट करतो. तोच मान शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, हा ह्याच्या मागचा उद्देश आहे. आणि त्याच्यामुळे शेतीचं ट्रेनिंग आपण त्यांना देणारच, म्हणजे दिलेलं आहे ऑलरेडी. मॅकॅनायझेशन ऑफ ॲग्रिकल्चरचं ट्रेनिंग दिलेलं आहे. पुढच्या काळामध्ये त्यांना बंधारे कसे बांधायचे त्याचं ट्रेनिंग दिलं जाईल. नारळाला आपल्याला अळी पाडायला लागतात, त्याच्यासाठी मिळत नाहीत मजूर, मग त्याला यंत्र ती कामं करू शकतात. खतं घालायची असतात, आंब्याचं सीझन आलं तर त्याला स्प्रे मारायचा असतो. काजूचं उत्पन्न हे जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही त्याला पाणी दिलं तर पूर्वीच्या संशोधनामध्ये 1.5 पट वाढतं असं सिद्ध झालं होतं. आता तर मला कुलगुरू माझ्यासोबतच बसलेले आहेत, त्यांचं म्हणणं आहे की ते तिप्पट होऊ शकतं उत्पन्न. तिप्पट झालं तर कोकणामध्ये क्रांती होऊन जाईल काजूचं एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन झालं तर. कारण आता काजू देण्याच्या स्टेजवर आहेत, म्हणजे ती झाडं मोठी झालेली आहेत. मग त्याला पाणी देण्याच्या संदर्भातलं जी संकल्पना राबवायला लागेल ती ही फूड सिक्युरिटी आर्मी राबवू शकते. एक जसं सैन्याचं एखादं छोटं बटालियनसारखं असतं तसं एक अशी केंद्र पाहिजे की छोटी छोटी केंद्र की ज्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या सेवा मिळाल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी त्यांना जे काय लागेल, मशिनरी लागतील, वाहनं लागतील, ज्या ठिकाणी त्यांनी बंधारे बांधले तिथून पाणी उचलून शेतामध्ये टाकायचं असेल त्याच्यासाठी त्यांना पंप लागणार असेल, पाईपलाईन टाकणार असेल, सगळं त्यांना दिलं जाईल. परंतु लोकांची सेवा झाली पाहिजे. आणि दुसरं एकंदरीत आपलं जे लागवड आहे विशेषतः भाताची, याचं क्षेत्र खूप कमी होत चाललेलं आहे. मला वाटतं 64,000वरून आपण आता जवळजवळ 52,000च्या आसपास, 52च आहे ना सध्या, 52,000च्या आसपास आलो आहे. आपल्याला पुढच्या काळामध्ये हे क्षेत्र वाढवलं पाहिजे. दुसरं आपल्याकडे फक्त एकच पीक घेतलं जातं. आपण दुपिकीची योजना राबवलेली आहे, परंतु तीसुद्धा ज्याला आपण राबवतो त्याला जसं मिलिटरी काम करते तसं धडाधड हे सगळ्या क्षेत्रापर्यंत गेलं पाहिजे. यंदा आपण 5,000चं उद्दिष्ट ठेवलेलं होतं, त्यानंतर पुढच्या वर्षी 10,000चं उद्दिष्ट आहे. परंतु तुम्ही ज्याला 50,000ला पोचायला आणि 10 वर्षे लागत असतील तर ही जी मुलं आहेत ही ते 2 वर्षामध्ये हा चमत्कार घडून आणू शकतात. दुबार पिकं आपण घेऊ शकतो. त्यानंतर आपल्या काजूवरचं प्रोसेसिंग आहे, त्याच्यामधलं त्याचा रस काढून तो युनिव्हर्सिटीला पाठवायचा आहे, तिथं ते बॉटलिंग करतील. त्याच्यामध्ये हे शेतकऱ्यांना मदत करू शकतात. अनेक ठिकाणी नारळावर चढणारी माणसं मिळत नाहीत, ती वेगवेगळी यंत्र ते आणू शकतात, ज्या यंत्राला घेऊन तुम्ही झाडावर चढू शकता. आणि मग तिथं निरा काढायची असेल तर जवळजवळ 8-10 पटीने उत्पन्न हे माडाच्या शेतकऱ्याचं वाढू शकतं. आणि म्हणून आज जरी ही मुलं दिसत असली तरी उद्याचे हे जादूगार असणार आहेत, जे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक नवीन समृद्धी आणतील. आणि ती ताकद त्यांच्यामध्ये आहे, फक्त त्यांना त्याची जाणीव करून द्यायला लागते. जसं बंधारे आहेत तर आपण जुन्या टायरपासून बंधारे बांधू शकतो आणि आपला जो नवीन बंधारा असतो याच्यापेक्षा अगदी 1/10 कॉस्टमध्ये, म्हणजे 1 रुपया लागत असेल तर केवळ 10 पैशामध्ये हे काम होऊ शकतं. मात्र ते दरवर्षी घालायला लागतं, दरवर्षी काढायला लागतात. ती कामं जी कष्टाची आहेत ती जर मुलं करायला शिकले तर शेतकऱ्यांना पैसे देताना काहीच वाटत नाही, त्यांना पैसे द्यायची तयारी असते. परंतु शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यामध्ये ही मुलं महत्त्वाचं योगदान देतील याची मला खात्री आहे. आणि म्हणून त्यांना